नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्या शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे जवळपास 45 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आज तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हा पीक विमा नेमका किती आहे, तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,000 रुपयांची रक्कम सरकारकडून जमा करण्यात येईल। त्यामुळे आता राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे। कोणत्याही शेतकऱ्याने आता चिंता करण्याची गरज नाही, कारण संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहे। हा नवा निर्णय सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे एकदम चांगलं उदाहरण आहे। आता प्रश्न असा आहे की पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी लाभ मिळणार, तर यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने 14 जिल्हे आणि 75 तालुक्यांची एक मोठी यादीच तयार केली। त्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला 100% पीक विमा भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर मग आता पाहूया राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय नेमका काय आहे। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचा आमचा ठाम निर्णय आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणारी पीक विम्याची रक्कम एकाही शेतकऱ्यांपासून थांबू नये, प्रत्येकाला ती मिळालीच पाहिजे। यासाठी आम्ही खूप पावले उचलत आहोत। महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता पीक विम्याचे पैसे का मिळाले नाहीत, यामागची कारणं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलेली आहे। तर आता हा निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता तोच पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार असून त्यासाठी ठराविक जिल्हे आणि तालुक्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आता लक्ष देऊया, जर या 14 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला 100% पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। राज्य सरकारकडून मिळणारा हा मोठा दिलासा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पीक विम्याबद्दल सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या घोषणांपैकी एक मानला जातो। सरकारने स्पष्ट केलेलं आहे की सर्वात आधी या 14 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार GR काढण्यात आला असून संबंधित शेत अधिकाऱ्यांना अतिशय कडक भाषेत आणि स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, चला तर मग आता सविस्तरपणे पाहूया की नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम नेमकी कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आणि 75 तालुक्यांमध्ये देण्यात येईल आणि कुठे कुठे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। यासाठी सरकारकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्ही स्वतः नीट तपासून पहा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। हे सगळं तुम्ही तपासून बघायचे आहे। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे। हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाची अट सुद्धा सांगितलेली आहे, जी प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने 2 अतिशय महत्त्वाची तातडीची कामे पूर्ण करायची आहे, तर तुमच्या बँक खात्यामध्ये 100% रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। म्हणूनच आता वेळ वाया घालू नये। लक्षात ठेवा की मुख्यमंत्र्यांचा थेट निर्णय आहे की ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे हवे असतील त्यांनी सांगितलेली 2 कामे अर्जंट पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे। ही काम पूर्ण झाली नाही तर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये येणार नाही। त्यानंतरच ही आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्यामुळे आता कोणत्याही परिस्थिती हे 2 कामं पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण यावरच तुमचं पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे भविष्य अवलंबून आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सरकणार आहे। मनात असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की नेमकी 2 कामे कोणती आहे। त्याआधी आपण GR सरकारने काढलेला आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची वाटप सुरू झालेले आहे। त्या जिल्ह्यांची अधिकृत यादी आपण आधी पाहूया, कारण सर्वात आधी हे तपासणं गरजेचं आहे आणि तुमचा जिल्हा आणि तालुका या यादीत येतो का नाही यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमचं नाव किंवा तुमच्या भागाचं नाव या यादीमध्ये असेल तर पुढे सांगितलेले 2 कामे तुम्ही अर्जंट करावी लागतील, तरच तुम्हाला रक्कम मिळते। आता पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी मिळण्यासाठी नेमकी कोणते 2 कामं करावी लागतील। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका।
आता समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार पहिला जिल्हा आणि संबंधित तालुके जाहीर करण्यात आलेले आहे, पण त्याआधी सरकारकडून महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे, जी प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. सध्या राज्यात राबवण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेबद्दल मोठा बदल झाला असून आधी असलेल्या 4 वेगवेगळ्या निकष रद्द करून आता फक्त पीक कापणी प्रयोग हाच एकमेव आधार मानण्यात येणार आहे. आता ही गोष्ट शेतकऱ्यांच्या आधीच माहीत आहे, परंतु सरकारकडून आता याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. खरीप हंगामातील करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाचा सविस्तर अहवाल कृषी विभागाने तयार करून तो शासनाकडे आणि संबंधित पीक विमा कंपन्यांकडे पाठवलेला आहे. आता विशेष म्हणजे अहवालावर आजपर्यंत कोणतेही आक्षेप पीक विमा कंपनीकडून नोंदवण्यात आलेला नाही. असं असताना सुद्धा अनेक बाधित शेतकऱ्यांचा अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि संताप वाढलेला आहे. पूर्वीच्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात चुकीचे आणि बोगस अर्ज येत असल्याचे समोर आले. त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा पीक कंपन्यांना जास्त घेतला. आता हे लक्षात आल्यानंतर सरकारने योजना बदलली आणि नवीन नियमांसह सुधारित पीक विमा योजना लागू केली आणि आता या नव्या घोषणेनुसार निवड करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यांमध्ये पात्र खात्यामध्ये संपूर्ण रक्कम थेट जमा करण्यात. शेतकरी बांधवांनो, तुम्ही ते लक्ष द्या, सर्वांच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे टाकले जातील असा ठाम विश्वास सरकारने दिलेला आहे. आता आपण थेट त्या यादीकडे पाहूया, ज्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची रकमाचे वाटप ज्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे त्यांची नाव यादीमध्ये दिलेली आहे. ही अधिकृत यादी आपण स्पष्टपणे उपलब्ध करून शेतकऱ्यांना ती दाखवणार आहोत. या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. आता नागपूर जिल्ह्यातील हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नागपूर जिल्ह्याचे नाव यादीत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची थेट लाभ होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 12,000 रुपये जमा झालेले असतील तर काहींना 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळालेली आहे. कुणाच्या खात्यामध्ये 14,000 रुपये तर काहींना 16,000 रुपयांपर्यंतची मदत टप्प्याटप्प्याने जमा होताना दिसते. त्यानंतरचा जिल्हा आहे आपला अमरावती जिल्हा. विदर्भातला अमरावती जिल्हा. आता विदर्भातलाच अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर जिल्हा, त्यासोबतच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नाशिक जिल्हा यांच्यानंतर आपला नंबर लागतो खानदेशातला जळगाव जिल्ह्याचा, मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत आपला जालना जिल्हा. अशा पद्धतीने 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. म्हणजेच या जिल्ह्यात पूर्ण रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अजून ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहे. आता बघा, नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे. या यादीमध्ये नाव आलं आहे ते कामठी तालुक्याचं. इथल्या शेतकरी बांधवांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. कामठी तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 13,000 रुपये जमा होणार आहे. काहींना 16,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. कुणाला पीक विम्याचे पैसे, कुणाला नुकसान भरपाई तर काहींना दोन्ही पैकी एक रक्कम आधीच मिळालेली असून ज्यांच्या खात्यावर अजून पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी वाटपाची प्रक्रिया सुरूच आहे. तर मित्रांनो, उमरेड तालुक्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये साधारण 12,000 रुपयांपासून 17,000 रुपयांपर्यंतची पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे चिंता करत बसण्याची गरज नाही. नागपूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळणार आहे असं चित्र इथून दिसून येतं. तर आता पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाईची वाटपाच्या यादीत अजून कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 अत्यावश्यक कामं पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. जर ही 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार नाही. त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करणं अत्यावश्यक आहे. जर तुमचं नाव पहिल्या टप्प्याची यादीमध्ये असेल तर तब्बल 27,000 रुपयांपर्यंतचा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 3 ते 4 मिनिटं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका यांचा समावेश आहे का एकदा नक्की तपासून बघा. डीबीटीच्या प्रक्रिया आता पूर्ण झालेली असून जे काही तांत्रिक कामं बाकी होती ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं आहे. तर मित्रांनो,
सध्या मिळालेल्या माहितीनुसार 2025 या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. मात्र काही ठिकाणी अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे की शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे पूर्ण केलेली नाही, त्यामुळे यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. यामुळे अधिकृत कागदपत्रे आणि पेपर आलेली माहिती सुद्धा समोर आलेली आहे. या कागदपत्रांमध्ये पैसे कधी मिळणार, आज की उद्या, यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहे आणि नेमकी कोणती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला सविस्तर रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. चला तर मी सगळी माहिती आपण या थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. पण या अनुदानाला KYC आणि फार्मर ID ची अट सरकारकडून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे सरकारने पैसे मंजूर केले असले तरी शेतकऱ्यांच्या स्वतःची काही चुकांमुळे रक्कम खात्यात जमा होणार नाही. तुम्ही शेतकरी बांधवांनो, अनुदानाला KYC आणि फार्मर ID ची जी कामे आहेत ती पूर्ण करून घ्यावीत, कारण ही 2 कामे आवश्यक कामे आहे. पूर्णपणे तुम्हाला करावी लागतील. सध्या परिस्थिती अशी आहे की अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अतिशय गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रक्कम मिळण्यासाठी कोणते 2 कामं करण्याची गरज आहे. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत. ते तुम्हाला फार्मर ID शिवाय पुढे अडचणी येऊ नये म्हणून ज्यांनी अजून फार्मर ID काढलेला नसेल त्यांनी तो तात्काळ काढून घ्यावा. फार्मर ID तयार झालेल्या नंतर त्यांना थेट फायदा होणार आहे, कारण येणारी सर्व रक्कम DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. अशा प्रकारे राज्य सरकारकडून मिळणारा हा मोठा दिलासा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तर कामं पूर्ण करावी लागणार आहे. ती कामं KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्यामुळे KYC राहिली असेल त्यांनी तात्काळ करून घ्यावी. हे काम झाल्यानंतर पुढचं पाऊल खूप सोपं आहे. यानंतर तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं एकमेकाशी लिंक करून घ्या. एवढीशी 2 कामे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण केली की पुढे कोणतीही अडचण येणार नाही. मग ही येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून थेट पोहोचणार आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वेळेत मिळतील. तर मित्रांनो, ही होती पीक विमा नुकसान भरपाईबद्दलची अत्यंत आवश्यक. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला. धन्यवाद.